आज पातोड या गावासाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक असा क्षण ठरला आहे. श्री हरिभक्त पारायण म्हातारबाबा पात्रोडकर यांचे वंशज श्री हरिभक्त पारायण भगवान बाबा महाराज गायकवाड पात्रोडकर यांनी तब्बल 91 दिवस अखंड पायी प्रवास करत सुमारे 3600 किलोमीटर अंतर पार करत पवित्र नर्मदा परिक्रमा ही पूर्ण केली आहे. नर्मदा परिक्रमा म्हणजे श्रद्धा, संयम आणि अपार आध्यात्मिक शक्तीची कठीण परीक्षा ही मानली जाते. तब्बल 3 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या या परिक्रमेचा आज यशस्वी समारोह झाला आणि आपल्या स्वगावी पात्रोड येथे त्यांचे आगमन झाले. गावात त्यांच्या स्वागतासाठी अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. संपूर्ण गल्ली रांगोळीने सजवण्यात आली होती. फुलांचा बिछाना अंतरण्यात आला होता आणि गावातील प्रत्येक महिलेनं आपल्या दारामध्ये उभं राहून त्यांचं पाद्यपूजन केलं. भक्तिमय वातावरणात जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे भगवान बाबा महाराज पात्रोडकर हे तुकाराम महाराज यांच्या परंपरेतील सोहळ्यातील फळमालक म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या या पराक्रमामुळे पात्रोड गावाचे नाव पुन्हा एकदा राज्यभर गाजू लागले आहे. 91 दिवसाची कठोर तपश्चर्या, हजारो किलोमीटरचा पायी प्रवास आणि अखंड श्रद्धा या सर्वांमुळे आज गावकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि अभिमान स्पष्ट दिसत होता. हा केवळ प्रवास नव्हता तर एक आध्यात्मिक साधना होती आणि त्या साधनेचं फळ आज संपूर्ण गावाने उत्साहामध्ये साजरे केलं आहे.